मौजे पाडोळी तालुका भूम येथे जलसंधारण मृदसंधारण विभाग धाराशिव यांच्या वतीने कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला असल्याने हा बंधारा शेतकऱ्याच्या हितासाठी की शेतकऱ्यांच्या शेतावर बेतणारा अशा पद्धतीचा बंधारा निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला असल्याने याची रुंदी उतरत्या दिशेने असल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या संदर्भात पाडोळीचे शेतकरी गलांडे यांनी असे सांगितले की हे निकृष्ट दर्जाचं केलेलं आणि साईड चुकीची घेतली असल्याने मागच्या झालेल्या पावसामध्ये आमच्या शेताचे अतोनात नुकसान झालेले असून अद्यापपर्यंत आम्हाला कुठलाही पंचनामा व भरपाई मिळालेली नाही। नाव भागवत तुकाराम गलांडे, राहणार सुकटा, तालुका भूम येथील शेतकरी आहे मी। पाडोळीच्या शहरात शेतकरी म्हणजे माझे 4.5 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीत सोयाबीनचं पीक आपल्या ह्याच्यात केलं होतं खरीपाचं 2025-26 तर तिथं बंधारा मे महिन्यात झाला होता, मे 2025। त्याच्यापूर्वी बंधारा झाला होता कोल्हापुरी बंधारा आणि त्या बंधाऱ्यात तिथं वास्तविक जागासुद्धा उपलब्ध नाही किंवा साठा होण्यासारखं नदी पात्र नाही, तरीसुद्धा बंधारा तिथं केला आणि बंधाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला एक विहीर आहे। त्या विहिरीचा कठडासुद्धा ती 1-1.5 मीटर आहे। त्या दोन्हीच्या याच्यामुळं पाणी त्यात बसलं नाही। अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळं आणि जास्त पाऊस आल्यामुळं त्या नदीपात्रात पाणी बसलं नाही आणि बंधाऱ्याचे फुटून वरच्या शेतातून बंधाऱ्याच्या जवळून माझ्या शेतात पाणी आलं आणि 2.5 एकर क्षेत्रातलं पीक वाहून गेलं। सोयाबीनचं पीक, एक नगदी पीक, त्याला एक 10,000-20,000 रुपये खर्च केला होता पेरणीसाठी, पूर्व मशागतीसाठी। अतिवृष्टीमुळं आणि त्या अनधिकृत बंधाऱ्यामुळं जिथं ठिकाणं नाही, जागा नाही, अशा ठिकाणी बंधारा बांधल्यामुळं, चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधल्यामुळं माझं जे अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे त्याला माझी स्वतःची तर ऐपत नाही दुरुस्त करायची। एकतर पीक नुकसान आणि शेतीसाठी केलेला खर्च आणि दोन्ही पिकं मला घेता आली नाहीत, त्यामुळं परिस्थिती बिकट झाली आहे। दोन्ही पिकं मला ज्वारीचं आणि खरीप आणि रब्बीचं दोन्ही पिकं मला घेता आली नाहीत, त्यामुळं माझं इतकं नुकसान झालं आहे। आता मी नुकसान कोणाला मागणार? तर शेतकऱ्यांनी असं जर नुकसान झालं, कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, ह्याला तोंड देऊन कसं तरी ही करतोय, तर त्याच्यात बी असा अडथळा होतोय। ही 2.5 एकर क्षेत्र नुकसान भरपाई ह्याला 250-300 ट्रॅक्टर गाळ लागतोय, गाडीमध्ये लागते। संबंधित विभागाला आपण किती वेळा पत्रव्यवहार केलेला आहे? कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मृद व जलसंधारण विभाग यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, तसंच भूमचे तहसीलदार यांना 7-8 वेळा पत्रव्यवहार केला आहे, पण पत्रव्यवहाराचं कोणी उत्तर दिलं नाही। आणि आपले जे कार्यकारी अभियंता आहेत, उप अभियंता आहेत, त्यांची माझी समक्ष भेट कधीही झालेली नाही। कधी त्यांच्या ऑफिसला गेलं तर परंड्याला गेलं तर उस्मानाबादला आहेत म्हणून सांगतात, उस्मानाबादला गेलं तर परंड्याला आहेत म्हणून सांगतात, किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या मीटिंगमध्ये आहेत। पाहणीसाठी कोणी आलं होतं का? पाहणीसाठी कुणी आलं नाही। एकंदरीत किती नुकसान आहे क्षेत्र? एकंदरीत 2.5 एकर क्षेत्रातली पूर्ण माती वाहून गेली पिकासहित। आता नगदी पीक काय घेतलंय का? काही नाही साहेब। किती पीक तुमचे वाया गेले? दोन्ही पिकं वाया गेले, खरीप आणि रब्बी। बरं, याला जबाबदार कोणाला धरता? याला जबाबदार कार्यकारी अभियंता, ज्या यंत्रणेने ह्या कोल्हापूर बंधारा बांधलाय त्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जबाबदारी घ्यावी लागेल, नाहीतर शेतकऱ्याचं काही खरंच नाही की हो।